गलिया गोडी तुझी ओढ दिन कसं भजलं रे गलिया गोडी तुझी ओढ दिन रात ग समज तुझ्या दिस होई चांद गलिया गोडी तुझी ओढ दिन. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट अशा प्रकारे काय करायचं इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. तर आजच्या व्हिडिओसाठी फक्त आपण बीटमार्कच यूज करणार आहोत, कारण कोणत्याही प्रकारचा शेकी इफेक्ट या इफेक्टमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये अप्लाय झालेला नाही. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये शेक इफेक्ट यूज करणार नाही. त्यानंतर काय करायचं आहे, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर एक तुमचा इमेज इथं ॲड करून त्याची लेंथ काय करायची, आपल्याला वरती 3 डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून याची जी लेंथ आहे ती बघू शकताय 5.24 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हाच व्हिडिओ किंवा हाच इमेज सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीवर क्लिक करू. याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी ती आपल्याला 30% किंवा 25% ठेवून घ्यायची. आपण इथं 30% ठेवतोय. त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला स्पॉट कलर ॲड करायचा आहे. स्पॉट कलर ॲड केल्यानंतर परत एकदा ॲड इफेक्टवर क्लिक करून फेड इन आणि फेड आउट हा इफेक्ट अप्लाय करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो इमेज आहे तो इथंच ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे हे जे वापरलेले प्रॉपर इफेक्ट आहेत किंवा PNG आहेत ते प्रॉपर दिसून येतील. नाहीतर काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून सिम्पली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला प्रॉपर असा दिसून येईल अशा प्रकारे. बघू शकता पहिल्या ॲनिमेशन आहे ते आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी 5.24ला यायचं आहे. खालील त्याचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुम्हाला बॅकग्राऊंड दिली ते बॅकग्राऊंड काय करायचं, ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हेच बॅकग्राऊंड आहे ते लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. अशा प्रकारे स्क्रोल करत बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे आणि बॅकग्राऊंडला आल्यानंतर प्रॉपर असं बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर त्यानंतर काय करायचं, 5.24 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं तुम्ही बघू शकता इथं लेअरला ग्रुप 1 लेअर तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर ग्रुप 2 या दोन्हीमध्ये तुमचा इमेज ॲड करण्यासाठी ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचा आहे. परत ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. म्हणजे 2 वेळा एडिट ग्रुपमध्ये येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून प्रॉपर मधोमध ठेवायचा आहे आणि या शेपमध्ये फक्त काय करायचं अशा प्रकारे सेट करायचं आहे. आता सेट केल्यानंतर इथून बॅक निघून बघू शकताय तुमचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या लेअरला क्लिक करून परत एकदा एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. इथे आपल्याला एडिट ग्रुपमध्ये येऊन इथं आपण जो सेकंड नंबरचा इमेज ॲड करू तो मधोमध घ्यायचा आहे आणि -90 डिग्री रोटेट करून अशा प्रकारे सेट करायचं आहे. -90 डिग्री रोटेट केल्यानंतर याची जी लेंथ कमी जास्त करून इमेज आहे तो प्रॉपर सेट केल्यानंतर बॅक निघून यायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार. बघू शकता पहिला आणि हा दुसरा. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथून तिसऱ्या नंबरला एडिट करून एडिट ग्रुपवर क्लिक करून परत एकदा एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि जो या समोरचा इमेज लेअर प्रॉपर ॲड करून यात शेप कमी जास्त करून ॲड करायचा आहे. आता 3 नंबरचा झाला. 4 नंबरचा करताना इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. परत एकदा एडिट ग्रुपमध्ये आणि जो इमेज आहे तो ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, -90 डिग्री रोटेट करायचा आहे. अशा प्रकारे रोटेट केल्यानंतर याची जी साईज आहे ती कमी जास्त करून इथं सेट करायचं आहे. त्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता इथं आपल्याला 4 नंबरपर्यंत झालेला आहे. आता 5 नंबरला अशाच प्रकारे एडिट ग्रुपमध्ये क्लिक करून इमेज प्रॉपर ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मध्ये घेऊन याची साईज कमी जास्त करून प्रॉपर इथं ॲड करायचा आहे आणि नेक्स्ट स्टेप काय करायची की 6 नंबरला शेवट एक इमेज ॲड करून इथं बघू शकता एक इमेज ॲड करून प्रॉपर त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे इथं अशा प्रकारे. आणि बघू शकता की हा जो इमेज आहे तो 90 डिग्री रोटेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रोटेट करून घेतल्यानंतर याची जी साईज आहे ती कमी जास्त करून इथं प्रॉपर इमेज सेट केल्यानंतर याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे.
आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचं एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.